मतदारसंघामधून आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे मिलिंद देवरा यांनी त्यांना आव्हान दिलंय, पण आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। पण या निवडणुकीमधले जे धक्कादायक निकाल लागू शकतात त्या निकालांमधली ही 3 महत्त्वाची नावं, येवल्यामधना छगन भुजबळ, आंबेगावमधना दिलीप वळसे पाटील आणि कागलमधना हसन मुश्रीफ, हे तीनही शिलेदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आणि तीनही शिलेदार अडचणीमध्ये दिसतात। एक तुलना करायला पाहिजे कविता, महायुतीमधली सगळ्यात कमजोर कडी भाजप होती, भाजप उत्तम परफॉर्मन्स करताना दिसते आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ही स्ट्रॉंग कडी होती, पण काँग्रेस सगळ्यात वीक आहे पुढे जाताना दिसते। कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जो 33चा आकडा पार केलाय तो मोठा आकडा आहे सध्या महाविकास आघाडीमधला, काँग्रेसपेक्षाही मोठा आकडा आहे। हेही लक्षात ठेवायला पाहिजे की सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या होत्या, पण स्ट्राईक रेटचा विचार केला तर शरद पवार यांचा पक्ष सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट दाखवेल अशी शक्यता होती। भाजपचे संजय कुटे पिछाडीवर आहेत। महायुतीनं 1-1-1 असा आकडा गाठलेला आहे, त्यामुळे 111 जागांवर महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, जे 198 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे सध्या, त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष आहे दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आहे एकनाथ शिंदेची शिवसेना, चौथ्या क्रमांकावर आहे काँग्रेस आणि 5व्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना। अजित पवार यांचा पक्ष मात्र 6व्या क्रमांकावर आहे।